के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए वो टुर्नामेंट आम्ही खेळपाक गेले लास्ट टाइम जाल्ले तेन्ना आम्ही जिखलेले वो टुर्नामेंट म्हणून आम्ही खेळांक गेले आणि रोहितान म्हाका फोन मारून सांगले खेळटा मरे आम्ही हरशी हांगर खेळपाक रेडी नासले त्याच्या उतराकूच लागून खेळल्या टुर्नामेंट तेन बरो ऑर्गनायज केला. थँक्यू सो मच मलिंगा बेस्ट ऑफ लक. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय दोन्ही क्रिकेट संघ स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना. अनेक क्रिकेट रसिकांचे ज्या ट्रॉफीकडे लक्ष लागलंय ते रापोस ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा विद्यमान सोहळा आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. टॉस विन झालाय भूमिष्ठायक अस्नोला क्रिकेट संघ. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पुणाजी कलगुटकर, रोहन सालगावकर, नामदेव बायावलीकर यांच्या प्रतिनिधित्वाखाली हा क्रिकेट संघ खेळताना बघायला मिळेल भूमिष्ठायकर अस्नोला क्रिकेट संघ. आणि त्यानंतर महेश साकाळकर उर्फ मलिंगा, सनम सालगावकर, अमृत वेर्लेकरच्या नेतृत्वाखाली श्री बोडगेश्वर मापसा क्रिकेट संघ खेळताना बघायला मिळेल. सेमीफायनलचा सामना सनम सालगावकरची तगडी फटकेबाजी, अमृत वेर्लेकरची कमी होती तो पोचलाय. या स्पर्धेची पहिली अर्धशतकी केली 62 धावांची बहारदार केली सनम साळगावकरची आपल्याला बघायला मिळाली सेमीफायनलला. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. जयेश परब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. मेगा फायनलचा सामना आहे आणि मेगा फायनलच्या सामन्यात 8 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं हे अधिवार्य पॉवर प्लेची षटकं आपल्याला बघायला मिळतील आणि 3 ते 6 षटकापर्यंत बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक आपल्याला बघायला मिळेल. 38 सर्कलच्या आतमध्ये 3 खेळाडू बघायला मिळतील. ही नियमावली असेल या मेगा फायनलच्या माध्यमातून. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती. या प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा रापोस मॉल्स मांद्रे आयोजित रापोस ट्रॉफीच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक हार्दिक आपण स्वागत करतोय. ₹111 सन्माननीय सर MLA सन्माननीय सर जीत आरोलकर साहेब यांच्याकडून हे पारितोषिक दिलं गेलंय. सन्माननीय या गावचे सरपंच राजेश मांद्रेकर सर यांच्याकडून 55,555 हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर सन्माननीय पांडुरंग पेडणेकर उर्फ पॅडिंग या नावाने भरपूर ते प्रसिद्ध आहेत. यांच्याकडून रोख रक्कम ₹15,000 ₹15,555 पारितोषिक. सेमी लुझरसाठी सर संजय मांद्रेकर यांच्याकडून ₹15,555 चतुर्थ आणि तृतीय क्रमांकासाठी विभागून पारितोषिक आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर हरीश निर्लेकर यांच्याकडून रोख रक्कम 20,000 आणि ट्रॉफीचं स्पॉन्सर सुंदरशी ट्रॉफी आपण पाहतो. त्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर सन्माननीय श्याम शेट्टे यांच्याकडून ₹20,000. शेट्टे ग्रुप प्रशांत सन्माननीय प्रशांत नाईक उर्फ बाळा ₹20,000. एक्स सरपंच पंच मेंबर विलेज पंचायत मांद्रे सन्माननीय सर दीपक कलगुटकर रोख रक्कम ₹15,000. सोशल वर्कर सन्माननीय सौ संपदा गोविंद आजगावकर मॅडम ₹10,000. पंच मेंबर मांद्रे विलेज आपल्याला पंचायत मांद्रेमचे बघायला मिळत आहेत. त्यानंतर मेंगेल सन्माननीय मेंगेल फर्नांडिस ₹10,000. एक्स सरपंच पंच मेंबर विलेज पंचायत मांद्रेम वेल विशेषकडनं ₹10,000. सन्मान्य यश देसाई ₹5,000. सन्मान्य वेल विशेष ₹5,000.
सन्मान्य वेल विशेष 3000 रुपये, सन्मान्य संदीप शेठ मांजरेकर यांच्याकडून 2000 रुपये, वेल विशर्स कडून 25,000 रुपये अशी अनेक गोवा सन्मान्य गोवा जिमखाना आणि गोवा सिली स्क्विड यांच्याकडून रोख रक्कम 1,00,000 रुपये या मंडळासाठी या ठिकाणी आणले आहेत. रापोस बॉईज मांजरे आयोजित रापोस ट्रॉफी 2025 अध्यायातून या सर्व दात्यांचं प्रथमतः आम्ही खूप खूप स्वागत करतोय. खूप खूप या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानतोय. सर्वांचं स्वागत. मेगा फायनलचा सामना कमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. सर जयेश बरब. धन्यवाद योगेश. मेगा फायनलच्या सामन्याला होते सुरुवात. रोमांच थरार पद्धत आलीत, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची होटी, सप्तकाचा भेद करणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा. अर्थातच आपण पाहत आहोत रापोस बॉईज मांद्रेम आयोजित रापोस ट्रॉफी 2025 चा रणसंग्राम आणि मेगा फायनलचा सामना एका बाजूला पाहायला मिळतोय. भूमी स्ट्रायकर अस्नोडा क्रिकेट संघ आणि विपक्ष आहे श्री बुणगेश्वर म्हापसा या दोन क्रिकेट संघांच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मोठा फटका खेळण्यासाठी झालाय प्रयत्न. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये स्वतःवर नाराज असतील सनी. मेगा फायनलचा सामना होता, स्वतःला सिद्ध करायची गरज मैदानामध्ये होती आणि अशा वेळी मात्र एक खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन मैदानामध्ये पाहायला मिळतंय आणि या फटक्यावर मात्र फलंदाज सनीची वर्णी लागते. डकआउटच्या दिशेने पहिला हादरा बसतोय, पहिला पतंग उडतोय, पहिला खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. हडपडकर मॅडम यांचं एक्स डेप्युटी सरपंच मांजरेम पंचायतचे हडपडकर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मॅडम आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर कक्ष त्या ठिकाणी स्थानपन्न बा. रापोस बॉईज मांजरेम आयोजित रापोस ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नव्याने आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. गौरेशचा पहिला चेंडू गौरेशने फेस केलाय. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. पायावर टाकलेला चेंडू होता, त्यानंतर मात्र अतिशय दिमागदार पद्धतीने या चेंडूला स्टिअर करतोय एकेरी धावेसाठी. एक या धावसंख्येने मात्र 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 2 अशी धावसंख्या. यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय सनमच्या बॅट मधनं. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 3 धावा. योगेश सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सनमने ज्या ठिकाणी आपली इनिंग संपवली होती त्याच ठिकाणाहून ही फायनलची इनिंग चालू करतोय. जो सेमीफायनल मध्ये सूर गवसला होता तोच सूर फायनलच्या सामन्यामध्ये सनमच्या बॅटला गवसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 3 धावा धाव फलकावर. स्पर्धेदरम्यान आरती शिरोडकर मॅडम यांचंही या ठिकाणी शुभागमन होतंय. विनंती आहे की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हा. मोठा फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न फलंदाज गौरेशची वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. मेगा फायनलचा सामना आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज रोहन करतोय कमाल. दुसरा हादरा बसतोय आणि दुसरा पतंग उडला जातोय. एक मोठा फटका खेळण्याचा झालेला फलंदाज गौरेशचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र गौरेश परततोय तंबूच्या आसऱ्याला.
तंबूच्या आसऱ्याला मेगा फायनलच्या सामन्यामध्ये केलेली चुका आणि या चुका निश्चितपणाने अंगलटी येऊ शकतात, कारण एका बाजूला सनम साळगावकर उभा आहे आणि दुसऱ्या बाजूने मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज रोहनचं. एका षटकाचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. पहिलो चेंडू खोदून काढलेलो फटको आपणाक बघूक मिळालो. सुरेख चेंडू, मुखरी लाईनचो चेंडू, इंग्लिश मध्ये जे काही यॉर्कर लाईन म्हटली जाता अशा यॉर्कर पद्धतीचा होतो चेंडू आणि या चेंडूवर मात्र खोदून काढलेलो फटको सनमचं बघूक मिळालो. निर्धाव चेंडूची झाली असं सांगता सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा धावफलकार 3. षटकातील पुढचो चेंडू रिव्हर्सचो फटको, ज्या फटक्यासाठी सनम साळगावकर ओळखलो जाता तोच फटको खेळण्याचो झालेलो प्रयत्न. एकेरी धाव डीप मध्ये असं प्रोटेक्शन जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो चेंडू गॅदर केल्यान तोपर्यंत मात्र एकेरी धाव निघाली. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 4 धावा धावफलकार. आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी. षटकातील पुढचो चेंडू मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडंसं लांब रवलो. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू गॅदर केलो गेलो डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि एकेरी धाव निघाली. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या जाऊन पोचता एका थापटार 5 बोटांचा एक थापाट आणि त्याच एका थापटार जाऊन पोचलेला धावफलक. षटकातील पुढचो चेंडू लोवर फुल टॉस चेंडू होतो. हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलो गेलो 38 सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपला भोग मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. जोपर्यंत चेंडू गॅदर झालो तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची झाली असं सांगता 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या 5. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत थोडस बदल करताना नामदेव. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख लाईन, सुरेख लेन्सो आपणाक चेंडू आपणाक बघूक मिळता गोलंदाज नामदेव कडनं. यावेळी मात्र फलंदाज सनमला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी ही गोलंदाजी. मोठ्या फटक्यासाठी सनमचे प्रयत्न तर असत, मात्र चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो, खराब चेंडूवर प्रहार करायचं ही स्ट्रॅटर्जी आणि तीच स्ट्रॅटर्जी मैदानामध्ये फलंदाज सनमची. यावेळी मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न, रिव्हर्स फटको खेळण्याचा प्रयत्न झालो आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज सनम साळगावकर अडकलो गेलो. मोठ्या फटक्यासाठी झालेल्या प्रयत्नात निश्चितपणाने यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल आपणाक बघूक मिळालो गोलंदाज नामदेवच्या माध्यमातून. यावेळी सनमच्या नावाचा लागलेला कलाम 4 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर मेगा फायनलच्या सामन्यामध्ये 5 धावा. मध्ये सदा दोन षटकांचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकार 4 गड्यांच्या मोबदल्यात नव्याने इलेलो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुनाजी. डीप स्क्वेअर लेग मध्ये पुनाजीचं फटक, पुनाजी टाकलेलो चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी एक या धावसंख्येन अर्ध्या डझनार जाऊन पोहोचलेला धावफलक 6 धावा. दुसऱ्या बाजून मात्र नव्याने इलेलो फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सदा.
स्वतःच्या बॅट मधनं मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जसा लग्नाचं आमंत्रण दिला जाता, सवासणीच्या घोटीत नारळ दिलं जाता, सुक्या नारळाचा गुडगुडा तयार होता, उघडलेल्या तिरपळात दानो तयार होता, तसा ह्या पुनाजीन दिलेला आमंत्रण, ह्या आमंत्रण मात्र हसत हसत स्वीकारला गेला. सदाच्या नावाचा लागलेला कलाम, सदाची वर्णी लागली डकआउटच्या दिशेन, रावणीच्या दिशेन. यस डीजे. यावेळी मात्र सुरेख चेंडू, टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली रवणारो चेंडू, इंग्लिश मध्ये जे का सबमरीन म्हटला जाता, मालवणीत त्याका सरपटी म्हटलं जाता, अशा सरपटी पद्धतीचा होतो चेंडू. सांघिक धावसंख्या 7 धावा. डीजे ऑपरेटर आमचे संदीपने सांगितल्याबरोबर यावेळी मात्र अमृत वेर्लेकर, एक मोठो फटको अमृतच्या बॅट मधनं बघूक मिळालो. डीप स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून चेंडू गेलो आकांड्या पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट माटवार. मोठ्या फटक्यात निश्चितपणे सांघिक धावसंख्या स्थिर अवतली. 13 धावा धावफलकार. मागच्या षटकात झालेली पडझड आणि त्यानंतर मात्र अमृतचो ह्यो मोठो फटको. षटकाची पुढचो चेंडू, यावेळी मात्र विथ अलॉंग द कार्पेटचो फटको आपल्याक बघूक मिळालो. अमृतच्या बॅट मधनं सुरेख क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट बघूक मिळता. चांगल्या चेंडूक सन्मान, खराब चेंडूवर प्रहार करायचो एका क्रिकेटमध्ये स्ट्रॅटर्जी म्हटली जाता आणि ही स्ट्रॅटर्जी मालवणीत एका म्हणीर अवलंबून असा, मऊ थंय खव, कठीण थंय देव. परत एकदा पंचांचे दोनही हात झाले समांतर. पंच योगेश दाभोलकर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचता. वाईडच्या स्वरूपात एकेरी धावेन, सांघिक धावसंख्या 15. षटकाची पुढचो चेंडू, हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी झालेलो प्रयत्न. क्षेत्ररक्षक कव्हरचो चेंडूच्या मागे, कव्हरचो क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत एकेरी धावसंख्येची पावला अगदी सहजरित्या दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसते. दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येऊन सांघिक धावसंख्या 17 धावा. 3 षटकांचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या 17. 5 गड्यांच्या मोबदल्यात 17 असो धावफलकार. अमृत आणि लोबन ही जोडी असा मैदानामध्ये. तीन षटकांचा खेळ झाला समाप्त. 17 अशी धावसंख्या धावफलकार. 17चो खतरा खयच्या संघासाठी असतलो, कारण गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र गोलंदाजा नामदेव भोगूक मिळतलो. वैयक्तिक कोठ्यातला दुसरा आणि संघाकडनं 4थ्या षटकाची जबाबदारी नामदेवच्या हाती सुपूर्द केलेलो चेंडू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमृत वेर्लेकर. षटकातील पहिलो चेंडू, रिव्हर्सचा फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. शरीराचा वेध घेणारो चेंडू. पंचांचा इशारो लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव. एक या धाव संख्येन 18 धावा धावफलकार. कोबन नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं जबाबदारी घेऊन खेळ करूचो लागतो मैदानामध्ये. संघ थोडस अडचणीत असा आणि या अडचणीत असणाऱ्या संघाका निश्चितपणे किनाऱ्यामध्ये पर्यंत पोहोचवचा काम करूचा लागतला. कोबन आणि अमृतला एक पार्टनरशिपची असलेली आवश्यकता. लोवर फुल टॉस चेंडू होतो आणि या लोवर फुल टॉस चेंडू पंचांकडे केलेला अपील आणि यावेळी मात्र फलंदाज कोबन मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. कोबनच्या नावाचा लागलेला कलाम, अजून एक लागता कलाम, अजून एक खेळाडू तंबूच्या आश्रयाक
मैदानामध्ये पावलं टाकता संघाचो सरसेनापती महेश. 6 गड्यांच्या मोबदल्यात 18 धाव फलक. मेगा फायनलचो सामनो नामदेवच्या षटकात पुढचो चेंडू शॉर्ट पिच प्रकारचो चेंडू होतो. हलक्या हातान चेंडू स्टिअर केल्याने क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडंसं फंबल झालो, मात्र 2 फलंदाज एकेरी धाव घेण्यात समाधान मानतात. 1 या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 19 धावा. 3 चेंडूंचो खेळ झालो असा समाप्त. 4थ्या षटकाचो खेळ असा प्रगतीपथावर. आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाज नामदेवच्या माध्यमातून आपणाक बघूक मिळाली. भूमी स्ट्रायकर संघाचो विचार केलो तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी, मात्र दुसऱ्या बाजूना श्री बोणगेश्वर म्हापसा संघाक आवश्यकता असलेली एक पार्टनरशिपची, एका भागीदारीची असा आवश्यकता. एका बाजून अमृत मैदानामध्ये घट्ट पाय रोवून उभो असा. अमृतला साथ देऊची लागतली आणि ताच काम महेशला मैदानामध्ये करूचा लागतला. षटकाची पुढचो चेंडू सुरेख चेंडू होतो. हलक्या हातान चेंडू स्टिअर केलो गेलो. निर्धाव झालेलो चेंडू, पोलांडो रवलेलो चेंडू, कुवांडो रवलेलो चेंडू. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावली असा 19 धावा. धाव फलकार. 4 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. षटकातील असलेलो 5वो चेंडू स्ट्रायकिंग एंडला एका षटकाराची खेळी करणारो अमृत. अल्टी पलटीचो फटको. यावेळी मात्र अमृतच्या बॅट मधनं नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचो प्रवास. पहिल्या प्रयत्नानंतर चेंडू गेलो 1 बाउन्स ओव्हर द रोप. बघूक मिळतलो रापोच चौकार. तेवीस धावसंख्या. धाव फलकार. 5 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. षटकाची सांगता करणारो अंतरिम चेंडू आणि मालवणीत संघूचा झाला तर भैरवी घालणारो चेंडू असतो बाकी. अंतरिम चेंडूवर हलक्या हातान चेंडू स्टिअर केलो गेलो. डीप पॉइंट मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास. 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत. सरते शेवटी चेंडू गेलो सीमा रेषा पार. अमृतच्या बॅट मधनं अजून एक ब्रँडेड चौकार आणि चौकारानिशी मात्र षटकाची झाली सांगता. 4 षटकांचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 27. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 4 षटकांचा खेळ झाला असा समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या 27. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलो. बॅटर चॉईस पॉवर प्लेचो म्हणजे 3 क्षेत्ररक्षक असलेले 38 सर्कलच्या बाहेर फलंदाजांका संधी, मनापासून तर फटके खेळण्याची संधी आणि ह्याच संधीचा सोना करूचा लागताला फलंदाज महेश आणि त्याचा संघ साथीदार अमृत. ही जोडी असलेली मैदानामध्ये संघाचो सरसेनापती 1 मॅन आर्मी सारखा आज कार्य करूचा असा. संघाची नौका थोडीशी अडकलेली असा, मात्र हीच नौका किनाऱ्यापर्यंत लावचं काम महेश तुका करूचा लागताला. ती जबाबदारी घेऊन महेश असतो स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन. पहिल्याच चेंडूवर हल्ला बोल मैदानामध्ये. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न. पहिली धाव तर पूर्ण. दुसरा धावेचा झालेला प्रयत्न आणि बघता बघता मात्र दुसरी धाव पूर्ण. डीप वायडिशा लॉंग ऑफ रिजन मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास. मोठ्या फटक्या प्रयत्न झालो, मात्र दुहेरी धावेर समाधान मानूचा लागला. षटकातील दुसरो चेंडू रिव्हर्सच्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न. रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती. ऐन मोक्याच्या क्षणी निश्चितपणाने ह्यो जर रनआउट झालो असतो तर धोक्याची घंटा वाजलीच होती, मात्र आपल्या पोपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या अमृत पोहोचलो गेलो. षटकातील पुढचो चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न. स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा झालेला प्रयत्न. त्यानंतर मात्र गोलंदाज रोहनचो काजीचो नेम बघूक मिळालो. डिरेक्ट हिटच्या स्वरूपात संघाचो सरसेनापती
यावेळी मात्र महेश मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने महेशच्या नावाचा लागलेला कलाम महेशची वर्णी लागता डकआउटच्या दिशेने सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 29. न्यू बॅटर मैदानामध्ये तुषार नॉन स्ट्रायकिंग एंडला चोरटी धाव खेळण्याचा प्रयत्न अंगलट्टी इलो. महेश मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर यावेळी मात्र पंचांचा इशारो वाईट बॉलचो अतिरिक्त एक धाव आणि या अतिरिक्त एका धावेन 30 धावा धाव फलकार. स्ट्रायकिंग एंडला अमृत, ज्या अमृतकडे ताकद त्या अमृतकडे नजाकत आणि तीच ताकद नजाकत मैदानामध्ये दाखवची लागतली. रोहनच्या षटकात ते पुढचो चेंडू अमृतच्या बॅट मधनं फटको तर निघालो असा डीप वाईड दिशा लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन एकेरी धाव एक या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारताना दिसता 31 धावा धाव फलकार. तुषार नावाचा फलंदाजा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने 4 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन आतापर्यंत मात्र सुरेख कामगिरी संपूर्ण संघाची. हलक्या हातान चेंडू स्टिअर करण्यासाठी प्रयत्न झालो मात्र टप्पो पडल्यानंतर चेंडू अशा प्रकारे निघालो तुषारला शेवटपर्यंत समजाग नाही चेंडू कधी गेलो काही नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक या मालवणी म्हणीची झाली आठवण. पुन्हा एकदा स्टिअर करण्यासाठी झालेलो प्रयत्न बॅटची कडा घेता चेंडू पहिल्या टप्प्यानंतर यष्टीरक्षक पुन्हाची चेंडू कलेक्ट करता तोपर्यंत मात्र षटकाची हुतली सांगता 5 षटकांचा खेळ झालो असा समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार बघूक मिळतली 31 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुनाजी. पुन्हा षटकातील पहिलो चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न अमृतचो यावेळी मात्र निश्चितपणे अमृत फसलो गेलो. ज्या माशासाठी ह्या जाळ्या रचला गेला त्या जाळ्यात मात्र अमृत वेर्लेकर नावाची सुरमय अडकता अमृतची वर्णी लागतली डकआउटच्या दिशेने मोठो मासो गळाक लागलो. अमृत बॅक टू द पवेलियन. आठ बाद 31 असो धाव फलक. न्यू बॅटर मैदानामध्ये पावला टाकता स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सागर. सेमीफायनल पर्यंत सुरेख कामगिरी श्री बोणगेश्वर महापसा संघाची. मात्र फायनलच्या सामन्यात या संघात झाला काय सुरेख चेंडू होतो मात्र पंचांचे दोन्ही हात झाले समांतर टप्प पडल्यानंतर बाहेरच्या दिशेत जाणार होतो चेंडू. वाईडच्या स्वरूपात ही एकेरी धाव 1 या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली 32 धावा धाव फलकार.
यावेळी मात्र कट करण्यासाठी झालेला प्रयत्न, रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी मात्र थ्रो झालो चुकीच्या एंडला. तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येचा रूपांतर दुहेरी धावसंख्येत होताना दिसला. जर थ्रो यष्ट्यांच्या दिशेनं झालो असतो, विकेट किपरच्या दिशेने झालो असतो, तर निश्चितपणे अजून एक कलाम मैदानामध्ये लागला असता, अजून एक खेळाडू तंबूच्या आसऱ्यात गेलो असतो. मात्र यावेळी थ्रो झालो चुकीच्या एंडला, त्यामुळे मात्र एकेरी धावसंख्येचा रूपांतर दुहेरी धावसंख्येत जाताना दिसला आणि मैदानामध्ये पुन्हाजी सुद्धा थोडस नाराज आपण बघ मिळालो. 34 धावा धावफलकार. पुढे सरसावत मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू, अजून एक लागलेला कलाम, अजून एक खेळाडू तंबूच्या आसऱ्या डकआउटच्या दिशेने जाताना दिसता. सांघिक धावसंख्या 9 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. रोहन शेवटचा खेळाडू मैदानामध्ये पावला टाकता. आज सगळ्यांका बॅटिंग मिळाली असा. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यात धन्यता मानता. सांघिक धावसंख्या 34 धावा. अनेक वेळी आपण बघितले लो स्कोरिंगचे सामने कट करण्यासाठी झालेला प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सुपरस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक निर्धाव चेंडूचे झाले असं सांगता. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. षटकाची सांगता करणारो अंतरिम चेंडूचा खेळ असतो बाकी. अंतरिमा चेंडूवर मात्र सुरेख फटको, डीप वाईड दिशा, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूचा प्रवास, एकेरी धाव घेण्यात 2 फलंदाज धन्यता मानतात. एकेरी धावेत मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 35 धावा धावफलकार. 6 षटकांचा खेळ झालो समाप्त. 9 गड्यांच्या मोबदल्यात 35 असो धावफलक. स्ट्रायकिंग एंडला रोहन, नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार. पहिलोच चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा यांचा जसो काही संपर्क नसता, तसं क्रिकेटच्या परिभाषेत वलवण्यात काय अर्थ नसता. षटकारी दुसरं चेंडू, मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये कदाचित चेंडूचा प्रवास झालो. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू गॅदर केलो गेलो आणि यावेळी मात्र फक्त एकेरी धाव घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न होतो, मात्र फलंदाज तुषारने एकेरी धाव घेण्यात धन्यता मानल्या, कारण शेवटची जोडी असा मैदानात, आणि जर ही जोडी मैदानाच्या बाहेर पलटली तर निश्चितपणे धावसंख्या थांबतली. त्यामुळे मात्र एकेरी धावे धन्यता मानता फलंदाज. आडव्या बॅटचा फटको खेळण्यासाठी पुन्हा एकदा झालेला प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस अशी परिस्थिती निर्माण मैदानामध्ये. 3 चेंडूचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या असा 36. 3 डझन धावा धावफलकार. यावेळी मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन. डीप मिड विकेट मध्ये चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी 1 या धावसंख्येनं 37 अशी धावसंख्या धावफलकार. शेवटची जोडी मैदानात एकेरी दुहेरी धावेर भर देऊचो प्रयत्न आणि त्याच इराद्यान मैदानामध्ये कार्य करूचा लागताला. षटकारी पुढचो चेंडू, यावेळी मात्र
रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती, मात्र थ्रो खाई गेलो. शेवटपर्यंत वाट बघी होतो पुन्हा जी आपल्याकडे थ्रो येतो, मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करता एकेरी धाव मैदानामध्ये 1 या धावसंख्येन 38 धावा धाव फलकार. षटकाची होतली सांगता 7 षटकांचा खेळ झाला असा समाप्त. 9 गड्यांच्या मोबदल्यात 38 अशी धावसंख्या धाव फलकार. अंतरिम षटक आणि अंतरिम षटकाची जबाबदारी सुशांत नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असा सज्ज. श्री बुणगेश्वर मापसा संघ निश्चितपणे अडचणीत असा, मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये निश्चितपणे 10 ते 15 धावा जर जमले तर एक फायटिंग टोटल आपणाक भोग मिळतली. सुशांतच्या षटकातील पहिलोच चेंडू, यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. चेंडू बघूक मिळालं अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकली असा 39 धावा धाव फलकार. यावेळी मात्र सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचं चेंडू, यॉर्कर लाईन पद्धतीचं चेंडू आपणाक बघूक मिळालो. फलंदाज यावेळी बीट झालो रोहन. निर्धाव चेंडूची झाली असा सांगता अंतरिम 5 चेंडू असत आणि अंतरिम 5 चेंडूवर रोहन तुझ्या बॅट मधनं एक मोठं फटको असतो अपेक्षित. फटका पुढचा चेंडू, रिव्हर्सचा फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न फलंदाज, यावेळी मात्र रोहनचं आपणाक बघूक मिळालो. एकतर सरळ बॅटिंग रन येत नाही, त्यात रिव्हर्स खेळण्याचा झालेलो प्रयत्न. शेवटची जोडी असा मैदानात मराच्या ढोराक चराचे वडी म्हणजे काय या मैदानामध्ये दिसता. पुढे सरसावत खेळण्याचा झालेलो प्रयत्न, पंचांकडे झालेला अपील आणि यष्ट्यांच्या मागे पुन्हा केलेला कार्य. शेवटची जोडी होती मैदानामध्ये, स्टेप आउट करण्याचा झालेला प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज रोहन मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा धाव फलकार. 39 धावा, 40 धावांचं आव्हान. मेगा फायनलचा सामनो, 48 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान. धावांचं आव्हान काय घडताला या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. तोपर्यंत मात्र दोन्ही संघांका विनंती असतली की दोन्ही संघ आपण मैदानामध्ये लाईन अप करून घ्या. भूमिका स्ट्रायकर संघ विनंती आहे की आपण मैदानामध्ये लाईन अप करायचंय. श्री बुणगेश्वर मापसा संघ आपणाला ही विनंती आहे की कृपया आपण मैदानामध्ये चला. दोन्ही संघांना विनंती की दोन्ही संघांनी कृपया मैदानामध्ये लाईन अप करा. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. भूमी स्ट्रायकर अस्नोडा क्रिकेट संघ विपक्ष श्री बुणगेश्वर मापसा या दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकतोय. यावेळी मात्र भूमी स्ट्रायकर संघ आणि प्रथमतः या मैदानामध्ये गोलंदाजी करणं पसंत करतोय आणि गोलंदाजीचा घेतलेला निर्णय हा खरा ठरवत समोरच्या श्री बुणगेश्वर मापसा संघाला 39 धावांमध्ये रोखलं जातंय. 40 धावांचं आव्हान भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघासमोर असणार आहे. काय घडणार काय बिघडणार तोपर्यंत दोन्ही संघांना विनंती की दोन्ही संघांनी मैदानामध्ये लाईन अप करून घ्यायचं आहे. रापोज बॉईज मांद्रेम ऑर्गनाइज
रापोच ट्रॉफी 2025 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं तुंबळ युद्ध. आणि या तुंबळ युद्धामध्ये हे दोन संघ, बलाढ्य संघ या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये लढत देत आहेत. 39 धावा आहेत धाव फलकावर. मनात आणलं तर निश्चितपणे शेवटच्या चेंडूपर्यंत हा संघ या मैदानामध्ये लढत देणार आहे. लो स्कोरिंग सामने शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपण पाहिले आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये जर कंजूसी करणारी गोलंदाजी या मैदानावर झाली तर निश्चितपणाने येणाऱ्या 6 षटकांमध्ये भूमी स्ट्रायकर संघाला हा सामना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जावा लागेल. काय घडणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर आवाज ऐकूया, मराठीचा बुलंद आवाज, आमचे जवळचे मित्र मिस्टर योगेश परब. धन्यवाद जयेश. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतोय. या गावचे सरपंच सन्माननीय सर राजेश सर राजेश मांजरेकर, त्याचबरोबर सन्माननीय सौ संपदा असगावकर मॅडम, सन्माननीय तारा अडपरकर मॅडम आणि त्याचबरोबर त्यांच्या सन्माननीय सर हरीश नेर्लीकर सर आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी. आपल्याला विनंती आहे लाईनअपसाठी मैदानामध्ये चला. खेळाडूंना शुभेच्छा देऊया. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि त्यानंतर शुभेच्छा दिल्यानंतर लगेचच राष्ट्रगीत होईल. सर्वांना विनंती आहे आपापल्या जागेवर आपल्या डोक्यावरील कॅप काढून उभं राहायचं आहे. राष्ट्रगीतानं पुढच्या इनिंगचा सेकंड इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल. डीजे मॅन संदीप, आपण परत सावधान, नंतर रेडी राहायचं आहे. आपल्याला कोण येईल प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तमाम क्रीडा रसिकांना रापोस बॉईज मांद्रे आयोजित रापोस ट्रॉफी ऑल पंचायत लेवल टेनिस बॉल टुर्नामेंट आपण पाहत होतो 28 तारीखला. या स्पर्धेचा शुभारंभ आज अंतिम दिवस आणि अंतिम सामन्याच्या मध्यंतरानंतर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आणि प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील जे खेळाडू 2 क्रिकेट संघ आम्हाला भेटलेत, भूमी स्ट्रायकर अस्नोडा क्रिकेट संघ आणि श्री बोडगेश्वर म्हापसा, हे 2 क्रिकेट संघ आपापसात सुस्ताना बघायला मिळतील. 36 बॉलला त्यानंतर 48 बॉलला 40 करायचे आहेत. 8 षटकांचा सामना. फलंदाजी थोडीशी नाखुश केली आहे श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघानं. त्यानंतर पुन्हा गोलंदाजी असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते हस्तांकलन करून खेळाडूंची ओळख परेड आपण पाहतोय. मान्यवरांबरोबरच सर्व रापोस बॉईज ते सर्व सदस्य आपल्याला बघायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं योगदान ज्यांना या स्पर्धेसाठी दिले ते सर्व सदस्य हो रात्र मेहनत करून सुंदर मैदानाबरोबरच अनेक बक्षीस, सुंदर नीटनेटकं असं सजवलेलं मैदान आपण पाहतोय. पूर्ण मेहनत ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहेत ते सर्व सदस्य रापोस बॉईज क्रिकेट संघाचे आपल्याला बघायला मिळत आहेत.
परत आपल्याला बघायला मिळते फोटो सेशन असेल आणि त्यानंतर राष्ट्रगीतानं मध्यांतराचा सुरुवात केली जाईल. भव्य दिव्य अशी आयोजनाची रोख रक्कम 1,00,000 बक्षीस अशी क्रिकेट स्पर्धा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी अंतिम लढत आपण पाहतोय. ₹55 स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना आपण विनंती करतोय आपल्या त्याच ठिकाणी उभे राहा सर्व मान्यवर. राष्ट्रगीत होईल, परेड, सावधान ही घोषणा होईल. सर्वांना विनंती आहे की आपल्या डोक्यावरील सर्वांनी कॅप काढा. राष्ट्रगीताचा मान राखूया. परेड सावधान झाल्यानंतर डीजे मॅन संदीप राष्ट्रगीताला सुरुवात करायची आहे. भारत माता की जय.
इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. कमी धावसंख्येचा सामना आपण पाहतोय. आणि स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश साखळकर थांबलाय की काय, कारण पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. समोर आहे पुणाजी कलंगुटकर संघाचा तगडा खेळाडू आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक एंडला विशांत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाच्या कोट्यातून. तुषार आपल्याला बघायला मिळतोय. थोडीशी डिलाई सुरुवातीला खराब कामगिरी केली प्रत्येक खेळाडूनं. श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाच्या खेळाडूनं. एक मात्र खेळाडू तो अमृत वेर्लेकर, त्याच्या बॅट मधून आपल्याला फटकेबाजी बघायला मिळाली. ती तब्बल 16 धावा. बाकीच्यांनी सर्व हजेरी लावली मैदानावर. 2 धावा धावफलकावर. गती परिवर्तन बघायला मिळाला तुषारचा. आडव्या बॅटनं हलक्या बॅटनं ऑफसाईड चेंडू ऑनसाईडला घेऊन काढायचं होतं पुणाजी कलंगुटकरला. सलम सालगावकरनं जी सेमीफायनल मध्ये जी बॅटिंग केली त्याला जयेश नजर लागली की काय श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाला. खोलवर टप्प्यात चेंडू आपल्याला बघायला हलक्या हाताने घेऊन काढलाय. दिशा दिली आहे चेंडूला. क्षमता आहे या संघाकडे. अजून मी म्हणे 20-15 धावा पाहिजे होत्या श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाला. त्या कुठेतरी दूर राहिल्यात. 50-55 आले असतं मॅच मध्ये ट्विस्ट भेटली, कारण समोर तेवढी प्रभावशाली गोलंदाजी आहे श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाकडे. आडव्या बॅटनं फटका समोरील चेंडू बघायला मिळाला. शेवटच्या क्षणाला अमृत विर्लेकरला चेंडून चकावलाय आणि चेंडू गेलाय चौकारासाठी. या खेळाडूकडून हे भरपूर कमी वेळा बघायला मिळतंय. चॅलेंजिंग आउटफील्ड ऐन मोकेच्या क्षणी खड्ड्यामध्ये पडलेला चेंडू आणि त्यानंतर चकवा घेतलाय. आणि चकवा घेत भूमी स्ट्रायकर असणार क्रिकेट संघाला जे पाहिजे होतं ते मात्र घडलंय. शेवटच्या क्षणाला महेश साखळकर उर्फ मलिंगानं झेल सोडलंय. जमिनीला दान झालाय चेंडू. तुषारनं काम केलं होतं. हलकासा आवाज धुंद ऐकायला आली होती आणि ती धुंद ऐकल्यानंतर स्वीजिटचा फटका मिस टायमिंगचा पुणाजीचा. झेल कोणी घ्यायचं, तू की मी करत नो महेश चेंडू बिसवलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. 9 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 40 समोरून 31 करायचे. चेंडू आहेत ते 42 बॉलला 31 करायचे. पुणाजीचे 2 मिस टायमिंगचे फटके होते. एक बॅटच्या आतली लक्षली कट महेश साखळकरच्या हातातून ऐन मोकेच्या क्षणी निसटलेला चेंडू. त्यानंतर स्वीजिटचा फटका खेळला होता. फटका फसला होता. ते झेल बनवायचं होते. आता ताकद लावावी लागेल श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाला, कारण सुरुवातीला धावा सरम पुणाजी हे अगदी जवळचे मित्र आणि आपापसात चर्चा बघायला मिळतात. स्मिता हास्य बघायला मिळतात. 40 ते धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू महेश साखळकर, मलिंगा या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहे. सोडून दिला तो चेंडू. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. वेगावर सॉर होऊन तो गोलंदाजी पसंत करतो. रफ्तार का सौदागर
अनेक फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज म्हणून त्याची ख्यातिकीर्ती आहे. खोलवर टप्प्यात चेंडू सुंदर चेंडूला ठिकाणी फक्त दिशा दिली पुणाजीनं. हलक्या हाताने केला टायमिंगचा एक नेत्रदीपक पद्धतीचा फटका. एकेरी धावसंख्येची पावलं जवळजवळ 3 धावसंख्येकडे वळली गेली आहे आणि 3 या धावसंख्येवर समाधान मानत त्या 3 धाब्यानं सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर. भव्य दिव्य असं आयोजन, मान्यवरांची मंडळी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. अहोरात्र या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. रापोस बॉईज आयोजित रापोस ट्रॉफी या नावानं संबोधन क्रिकेट स्पर्धा पंचायत लेवलची आपण पाहतोय. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुंदर स्कोरिंग. पहिल्या दिवसापासून आता अंतिम क्षणापर्यंत कुमारी त्रिवेणी सावंत आणि त्याचबरोबर जयेश परब सुंदर साऊंड सिस्टीम डीजे संदीपच्या माध्यमातून आणि सुंदर ज्यांनी कामगिरी केली आहे तिन्ही ऑफिशियल्स सर आपली चंद्रजीत सर, योगेश उर्फमुंदा दाभोलकर सर, रमेश आंदुर्लेकर गांगुली नावाने प्रसिद्ध आहेत. या तिघांनी तिन्ही ऑफिशियल्सने सुंदर कामगिरी करत सांघिक धावफलक आता बघायला मिळतोय. तो मात्र 17 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्या चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. महेश साखळकरचा निर्धाव चेंडू तेवढा काही फरक पडणार नाही भूमिष्ठक असतो क्रिकेट संघाला. आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला उडवलाय चेंडू. पुणाजीच्या बॅट मधून निघालाय 6 धावांसाठी फटका. आपण पाहतोय तो मात्र 23 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर श्री बोडकेश्वर बापूसा क्रिकेट संघाच्या कोट्यातून षटक क्रमांक 3 मान्यवर कक्षाच्या एणकडनं. ज्यानं सुरुवात केली पहिल्या षटकाला तो तुषार सज्ज झालाय. 23 धावा धावफलकावर 40चा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणजे 3च गॅर 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. तुषार सज्ज होईल गोलंदाजीला मान्यवर कक्षाच्या एंडकडनं तो सुरुवात करेल. सुंदर या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक सुंदर कार्य ज्यांनी केलं. पंचांबरोबरच डिसाईड अँड कॉमेंटेटर आणि खूप दूरवरून आमच्या सर्व टेनिसक्रिकेट.in ची टीम आली आहे मुंबईवरनं. स्वीजिटचा फटका आपल्याला बघायला मिळाला. चौकारानं आगाज केलाय. तुषारवर हल्लाबोल करत 4 न बनल्या आता 27. जी चर्चा होती टेनिसक्रिकेट.in ची पोर्टा ठिकाणी लांब म्हणून भरपूर 500 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत ते पोहोचलेत आणि त्यांची सुंदर अशी या ठिकाणी मात्र दुपारच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा चहा पाण्याची व्यवस्था ज्या मॅडमने केली या स्पर्धेसाठी त्यांचा बहुमूल्य योगदान असतंय. त्या मॅडमचं सुद्धा आम्ही आरती मॅडम सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मधून सर्व आयोजकांच्या वतीनं भरपूर त्यांना आम्ही धन्यवाद देतोय. मोठा फटका बघायला मिळतोय. पुढे सरसबत देखना फटका, नजाकतवाला फटका बघायला मिळालाय. 6 धावांना सांघिक धावफलकावर 33 धावा आणि त्याचबरोबर या स्पर्धेबरोबरच सन्माननीय सर आमदार मायकल लोबो चषक आपल्याला बघायला मिळेल. MLA ट्रॉफी कट्टू 11 बॉयज आयोजित 28 ते 30 मार्च ही स्पर्धा खेळली जाईल. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये, रनरअप साठी 50,000 रुपये,
आणि फक्त 24 टीम घेतल्या तरी या स्पर्धेला. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय ऑल गोवा पंचायत म्युन्सिपालिटी लेवलची स्पर्धा आपण बघायला मिळेल. आणि सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेचं ठिकाण आहे गिरीम कुंभिया मोरड ग्राउंडवर ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर पेडणे तालुक्याची एक मोठी स्पर्धा तालुका लेवलची 10 लाख रुपये प्रथम पारितोषिक, दुसरं पारितोषिक 5 लाख रुपयाची स्पर्धा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. रोहन साळगावकरचा हा दिवस नाही की काय फलंदाजीला. रोहन जातोय, रोहन येतो, हे चित्र चालूच राहिलंय भूमिष्ठाकर अस्नोळा क्रिकेट संघासाठी, रोहनसाठी. पण रोहननं जयेश कामगिरी सुंदर केली मी म्हणेन गोलंदाजीत. काय गोलंदाजी केली रोहन साळगावकरनं. सुरुवातीपासून रोखून ठेवलं. पहिल्या षटकात 3 धावा, 3 गडी बाद त्यानं केले, 2 षटकात त्यानं टाकले आहेत. सुंदर गोलंदाजी केली आणि त्यामुळे कुठेतरी धावा थांबल्या श्री बोडकेश्वर म्हापसा क्रिकेट संघाच्या. 25, 26, 27, 28 आणि 29 मार्च वारकण ग्राउंड पेंडेम गोवा. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. पुन्हा जी स्ट्राईकला येईल. डायरेक्ट हिट लागला असतं तर प्रीतमला पण यावं लागलं असतं की काही चित्र बघायला मिळाले. सामना थोडासा एकतर्फी होतोय मेगा फायनलचा. 34 धावा धावफलकावर. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे आणि सर्व जे रसिक प्रेक्षक सुरुवातीला तर नाराज झाले आहेत, शेवट पुन्हा जे मोठ्या फटक्यानं करेल का. वाईट बॉल. पंचाने 2 हात समांतर केले आहेत. 10,09,999. प्रथम पारितोषिक 5,09,999. द्वितीय पारितोषिक स्विच हिटच्या फटक्यानं. सामना MS धोनी स्टाईल रापोस बॉईज आयोजित रापोस ट्रॉफी 2025 चा महाविजेता क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. भूमिश टायगर अस्नोडा क्रिकेट संघ. धीरूच्या मुकोट्यावर वेगळी स्मित हास्य आहे कारण तो पुनाजीचा फॅन आहे आणि पुनाजीने सामना एखादे समाप्त केलाय. सुवर्ण हस्ताक्षरात कोरला गेलाय. विजेता संघ रनरअप आम्हाला मिळालाय श्री बोडगेश्वर म्हापसा क्रिकेट संघ. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 2,55,999 आणि चतुर्थ विभागून 2,55,999. सेलिब्रेशन करूया आपण डीजेच्या माध्यमातून. डीजे संदीप आणि कुणाल म्हणजे